धावला हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात पकडला, सांगितलं अरे स्त्री हत्या हे फार मोठं पातक आहे. जर समजा या तुझ्या बहिणीच्या पोटी जर 8वा पुत्र जन्माला येत असेल, तो जर तुला मृत्यू करत असेल, तुला मी 8वा पुत्र देऊन देईन, घाबरू नको. इकडे कौस त्या ठिकाणी जसा जसा थांबला, परंतु नारद महर्षी मध्येच भेटले. नारद महर्षी कौसाला सांगतात, अरे तुझ्या बहिणीच्या पोटी 8वा येणार आहे. जर 8व्या पासून गेलं तर पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो. तो केव्हा येईल याचं काही कळणार नाही. नारद महर्षीने त्या ठिकाणी त्याला सांगितलं, तू काय कर, पहिल्यापासून सुरुवात कर. म्हणजे काय, आला तो मारायला सुरुवात कर. माय बाप्पाला त्या ठिकाणी मातेला दिवस गेले. त्या बंदीखान्यामध्ये हातोपायाला कडी कुलूप, संध्याकाळ झाली की कडी कुलूप खोलले जायचे. अशामध्ये ते त्या ठिकाणी अंधार कोठडीमध्ये वसुदेव देवकी पहिला माय बापानं मुलगा जन्माला आला आणि कौस धावून गेला. त्या मुलाला त्या ठिकाणी मुलाचा मृत्यू झाला. दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, 5वा झाला आणि 6वा त्या ठिकाणी योग मायेने त्या ठिकाणी गोकुळामध्ये वाढत होता. 8व्यांदा दिवस गेले आणि 8व्यांदा दिवस गेले. माय बाप्पाला अशा पद्धतीने वसुदेव देवकी चिंताग्रस्त, भगवंता की काय असे आमची कसोटी बघतोस की आमच्या समोर मुलं येतात आणि त्या आमच्या समोरून घेऊन जातो. कोणत्या जन्मामध्ये काय असं पाप केलं, याला सुद्धा फार मोठं कारण आहे माय बाप्पा. त्या ठिकाणी माता सांगत होती, काय कोणत्या जन्माचा आमचा असं काय असं आमच्याकडनं चुकी झाली. अशा पद्धतीने माय बापांनो 8व्यांदा दिवस गेले. 9 मास 9 दिवस झाले, पूर्ण झाले. आणि गोकुळ अष्टमी काळकुट्टा अंधार आणि बुधवार दिवस आणि अशा वेळेस माय बाप्पांनो लख प्रकाश पडला. भगवान गोपाळ कृष्ण 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा माय बापाला 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली आणि माता त्या ठिकाणी सांगते, देवा अरे काय हे आमचे हाल आहेत. हो, त्या ठिकाणी वसुदेवाने सांगितलं, तुम्ही काही घाबरू नका, आई रडण्याचं काही कारण नाही. मी आता आलेला आहोत. कारण महाराज सांगतात, ज्या ज्या वेळेस पापीचे भक्त दैत्य जे मागतले धरणीशीत आले होते त्यांचे, ज्या वेळेस पाप्यांचा सुळसुळाट होतो आणि अशा वेळेस भगवंत अवतार घेत असतो. यदा यदा ही धर्मस्ते की त्यावेळेस भक्ताच्या रक्षणासाठी तो भगवंत येत असतो. त्या ठिकाणी सांगितलं, आई बाबा तुम्ही घाबरू नका, काही दिवस अजून तुम्हाला त्रास काढावा लागेल. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी वसुदेव भगवंताने सांगितलं की मला इथून उचला, कुठे न्या.
ठिकाणी माया जन्माला आलेली आहे. भगवंताने सगळं सांगितलं. माय बाप्पानो वसुदेवाने विचार केला, आता कसं देव भगवंता, आमच्या हाताला कडी कुलूप आहेत. भगवंत सांगतात मला स्पर्श तर करा. स्पर्श केला आणि माय बाप्पानं हातोपायाचे बंधन घालून गेले. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी टोपलीमध्ये भरलं, काही ठिकाणी सुपामध्ये वर्णन सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आणि त्या मुलाला बाळाला बाळवत नाही. हो, मातेचं मायबापानं जे शालू होता ते लुगडं फाडलं, त्याच बाळाचं केलं. अशा पद्धतीने भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि उचलीला कमळापती पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती. मोहिनी असं टाकलं भगवंताने. सर्व गोकुळातील सर्व मंडळी झोपी गेले. मथुरेतील सर्व झोपी गेले आणि दो पाऊस चालू होता. महाराज सांगतात तो पाऊस नसून अमृताचाच वर्षव चालू होता. पण शेष नारायण त्या ठिकाणी पणा धरली. भगवंताला थोडीही इजा झाली नाही. यमुना नदी भरली, उतरून कैसे जाऊ सखे सांगना बाळाला कैसे. ती यमुनावती माय बाप्पाने यमुना माता तुडुंब भरलेली होती. अशा वेळेस की भगवंत माझ्या पात्रातून जातात, त्या फार मोठा दर्शनाचा योग आहे. ती गंगामया हळूहळू वरती येऊ लागली. अशा वेळेस भगवंतानी बघितलं या मातेला दर्शन दिलं पाहिजे. भगवंतानी पाय काढला आणि पुरं चालला परमानं पुष्कळ लागतात, पण काला हा 12चे आत झाला पाहिजे. बरोबर की नाही? कारण आपला 3.5 दिवसाचा मुहूर्त आहे. 12चे आत झाला पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण काल्याकडे लवकर जाणार आहोत. विठाला त्या ठिकाणी गोकुळामध्ये मोहिनी आसनं टाकलेलं होतं. सर्व द्वारपाल झोपी गेलेले होते. त्या ठिकाणी माया जन्माला आलेली होती. त्या ठिकाणी माय बाप्पाने वसुदेवाने तो मुलाला ठेवलं, भगवंताला ठेवलं, मुलीला उचललं. परंतु महाराज वर्णन करतात त्या दरवाजाजवळ आला आणि त्या ठिकाणी मुलाला बघत होता आणि रडू आलं माय बाप्पानो. इतका रडला, इतका वसुदेव महाराज रडले की त्या ठिकाणी वसुदेवाच्या त्या अश्रूने ती दाराची चौकट सुद्धा जीर्ण झाली. हो, अशा पद्धतीने शोक आवरला. त्या मुलीला घेतलं आणि निघून गेले. इकडे द्वारपाल जागी झाले. इकडे मथुरेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा रडण्याचा आवाज. द्वारपाल जागी झाले. कौसाला जाऊन सांगितलं, कौसा अरे तुझा 8वा वैरी तुझा पुत्र जन्माला आलेला आहे. कौस धावून आला. माय बाप्पा धावून गेला आणि त्या मुलीला उचललं, गरगर गरगर फिरवलं. ज्या दगडीवरती त्या मुलांना आपटून मारत होता त्या ठिकाणी आला. त्या दगडीवरती आपटणार आणि तेवढ्यामध्ये ही निष्ठून गेली. विजयसाचा कडकड कडकड असा आवाज आला आणि त्याही वेळेस मला सांगतात आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली, कौसा अरे काय मला म्हणतोस? हो, तुझं लागवधी उपजला माझ्या आधी. त्या ठिकाणी माझ्या बाप्पानो त्या नंदराजाच्या घरी वाढत आहे. विठाला त्यावेळेस परत कळस कौस भयभीत झाला. इकडे सकाळ झाली. नंदराजाच्या घरी इतका आनंद झाला. नंद घरी पाळना, नंद घरी पाळना, नंद घरी पाळना, नंद घरी पाळना.
नंदा घरी पाळणा